देवाची स्तुती असो. आजच्या ह्या नवीन प्रसंगाबद्दल परमेश्वराने आपल्या सगळ्यांना दिला अशासाठी की आपण सर्व मिळून त्याची भक्ती ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणाहून करू शकतो. त्याचं कारण हे आहे की परमेश्वर हा सार्वभौम आहे आणि सर्व ठिकाणी आहे आणि आपली भक्ती, आपली आराधना तो मान्य करणार आहे. यावेळेस आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हास हा प्रसंग दिला अशासाठी की आम्ही तुझं गौरव करावं, तुझी सर्व मिळून भक्ती करावी आणि प्रार्थना करतो की आमची प्रार्थना, आमची आराधना, आमची भक्ती ही तू मान्य कर. येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण एक सुंदरसं गीत ऐकणार आहोत. पवित्र शास्त्र बायबलमध्ये अनेक व्यक्ती त्यांचं जीवनचरित्र आपल्याला वाचायला मिळतं, अभ्यास करायला मिळतं. त्यामध्ये विशेष करून इयोबाचं जे काही जीवन आहे ते एक वेगळंच आहे. सर्व जे काही जीवनचरित्र आपल्याला दिसतात त्या सगळ्यांच्यापेक्षा एक वेगळंच. आणि त्याचं उदाहरण
किंबहुना त्याच्या जीवनात जे काही घडलं ते पुष्कळदा आपण इतरांना सांगतो किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. असं हे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे इयोब. त्याने स्वतःच्या जीवनाच्या बाबतीत जे काही रेखाटलेलं आहे ते तर आपण पाहिलेलंच आहे किंवा पाहू, अजूनही जास्त पाहू, त्याचा अभ्यास करू. पण त्याचबरोबर समाज त्याच्या बाबतीत काय बोलत होता, काय सांगत होता, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण पाहिलेलं आहे की त्याच्या जीवनाचे 3 भाग करण्यात येतात आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठा भाग म्हणजे त्याच्या जीवनात आलेली महाभयंकर परीक्षा, यातना, वेदना, रोगराई. आणि ज्यावेळेस त्याने तो पछाडला गेला तर अत्यंत केविलवाण्या परिस्थितीतून त्याला जावं लागलं. पण त्यामधून तो निघाला, देवाने त्याला बाहेर काढलं आणि मग ते जीवन मात्र खरोखरच एक विजयी जीवन आहे. मग ह्या वेदना ज्या आहेत, यातना आहेत, त्या अगोदरचं एक जीवन आहे. असे हे 3 भाग आहेत आणि ह्या 3ही भागांच्या मध्ये आपल्याला असं दिसतं की इयोब हा अत्यंत देवभीरू आणि देवाला समर्पितच तो वागला. त्याच्या सामाजिक जीवनाच्या बाबतीत आपण अनेक गोष्टी ऐकतो आणि त्या आपल्याला त्याचे जे मित्र आहेत, जवळचे जे मित्र आहेत, त्या मित्रांच्या द्वारे जास्त करून कळतं की त्याचे मित्र काय बोलतात त्याच्या बाबतीत. एका प्रकारे आपण हाही प्रश्न विचारू शकतो की अर्थात ह्या केविलवाणी परिस्थितीमध्ये, दुःखाच्या परिस्थितीमध्ये ते चांगलंच बोलतील, पण तसं नाही. ह्या ठिकाणी अनेक दृष्टिकोनातून त्याचे मित्र त्याला वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यापैकी अलिफज तेमानी हा जो गृहस्थ आहे, हा त्याचा जवळचा मित्र, तो काय बोलतो हे यावेळेस आपण पाहूया. आणि त्यावेळेस त्यावरून आपल्याला कळतं की त्याच्या मित्रांच्या मनामध्ये तो कोण होता, काय होता. 4थ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, मग अलिफज तेमानी म्हणाला, तुझशी मी काही बोलले तर तुला वाईट नाही का वाटणार? तरी बोलल्या वाचून कोणाच्याने राहावेल. तर हे पहिलंच वाक्य आहे ह्या ठिकाणी की खरं पाहिलं तर मला तुला काही सांगायची गरज नाही, असं त्याला जवळजवळ म्हणायचं आहे त्या मित्राला, ह्या जो अलिफज नावाचा मित्र आहे. पण तुझी ही केविलवाणी आणि दयनीय परिस्थिती पाहून मला काहीतरी बोलावंच लागत आहे. माझा नाईलाज आहे आणि म्हणून मी तुझ्या संगती हे भाषण करतो, हे तुला सांगतो आहे, असं त्याला इयोबाला सांगायचं आहे की माझा नाईलाज आहे, मी आता तुला सांगतो आणि जे काही मला सांगायचं आहे ते स्पष्टपणे मी तुला सांगणार आहे. पुढे तो असं म्हणतो आहे की पहा, ही जी परिस्थिती आहे तुझ्या जीवनात आलेली आहे ती इतकी दयनीय आहे, इतकी दयनीय आहे की मी हे जे काही सांगतोय हे तू काळजीपूर्वक ऐक. मग 3ऱ्या वचनामध्ये आता तो सुरुवात करतो बोलायला इयोबाच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत आणि त्याच्याच तोंडावर. त्यावरून आपल्याला 2 गोष्टी दिसतात की इयोब काय आहे त्याच्या मित्रांच्या दृष्टिकोनातून. 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, पहा तू बहुत जनास शिक्षण दिले आहे आणि दुर्बळ हात सबळ तू केलेले आहेस. तू कोण आहेस आम्हाला माहीत आहे, मित्र म्हणतात त्याला. पुष्कळदा तसं होतं, मित्रांना बरोबर माहीत असतं की आपण कोण आहोत किंवा ते आपल्याला चांगलं ओळखतात आणि त्याच शब्दामध्ये तो इयोबाला सांगताय. पण बघा काय त्याला सांगायचं, हे बघ तू कोण आहेस, तू पुष्कळ जनास, पुष्कळ लोकांना तू चांगलं शिक्षण दिलं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे काही पाहिजे होतं शिकायचं, किंबहुना जीवनामध्ये कसं जीवन जगावं किंवा कसा धंदा करावा, आर्थिक दृष्टिकोनातून कधी कधी मार्गदर्शन पाहिजे असतं ते तू दिलं, शैक्षणिक दृष्टिकोनातून दिलं, किंबहुना गुरं ढोरं शेळ्या कशा पाळाव्यात, त्याचं पालनपोषण कसं करावं आणि वाढवावं, धंदे कसे वाढवावे, किंबहुना आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याने कित्येक लोकांना, अगणित लोकांना त्याने मार्गदर्शन दिलं, शिक्षण दिलं.
असा तो नेहमी एवढा मोठा महान ग्रहस्थ असताना सुद्धा लोकांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार आणि नेहमी उपलब्ध असतात. तुम्हाला माहीत आहे, आजकाल अशी माणसं मिळणं समाजामध्ये फार कठीण आहे. कोणालाच वेळ नाही. आणि इतकंच केवळ हे, परंतु चांगलं मार्गदर्शन आणि गरजवंतांना मार्गदर्शन देण्यासाठी तर कोणालाच वेळ नाही. तो समजेल, त्याला आपोआप समजेल, त्याच्या अनुभवातून समजेल. त्याला एक दोनदा जरा ठेचा खाऊ द्या, मग त्याला आपोआप समजेल. हो, खरी गोष्ट आहे, आपल्याला अनुभवातून पुष्कळसं काही शिकता येतं. पण मार्गदर्शन करणारी मंडळी आज ह्या जगात किती मोजकी आहे, जवळजवळ ती नाहीच. आणि म्हणून ह्या ठिकाणी हा त्याचा मित्र म्हणजे अलिफज इयोबाला म्हणाला की आम्हाला माहीत आहे की आपल्या स्वतःची तू पर्वा केली नाहीस, इतरांना तू मार्गदर्शक ठरलेला आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, आणि दुर्बळ हात तू सरळ केले आहेस, सबळ केलेले आहेत. पुष्कळदा मनुष्याच्या जीवनामध्ये दुर्बलता येते. कधी कधी एखाद्या वेळेस काय असतं की कॉलेजला जाणारा एखादा तरुण असतो, परंतु त्याचे हात दुर्बळ असतात. पैसा नसतो, त्याचे मार्क फार चांगले असतात, तो हुशार असतो, पण दुर्बळ आहे. चांगलं घर नाही, अभ्यासासाठी चांगलं ठिकाण नाही, पण तरीही तो चांगले मार्क मिळवतो, पण पैसा नाही पुढचं शिक्षण घेण्यासाठी. दुर्बलता. आणि अशा प्रकारची आपण म्हणू शकतो आर्थिक दुर्बलता असू शकते, शारीरिक दुर्बलता असू शकते, किंबहुना मानसिक दुर्बलतेमध्ये पुष्कळ लोक जातात. आणि अशा प्रत्येक दुर्बळ व्यक्तीसाठी तो त्याचा मित्र असं म्हणतो की त्यांचे हात तू सबळ केले. मंडळी, ही फार मोठी सेवा आहे. समाजामध्ये दुर्बळ लोक खूप आहेत. आणि अर्थात सगळे श्रीमंत लोक किंवा ज्यांच्याकडे मोठमोठ्या नोकऱ्या आहेत ते सगळेच सबळ नाहीत. त्यांना वेगळ्याच प्रकारची दुर्बलता आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठेतरी कोणत्या तरी प्रकारची दुर्बलता आहे. आणि अशा वेळेस असं कोणीतरी पाहिजे असतं की जे त्यांचे हात सबळ करेल. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी इयोब ते कार्य त्याच्या जीवनामध्ये आणि समाजामध्ये करीत असे. पुढे असं म्हटलेलं आहे 4थ्या वचनामध्ये, तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर तू दिला आहेस. इतकं तू कार्य केलेलं आहेस की समाजामध्ये जे ठेचाळतात, जे अशक्त आहेत, यांना अचानकपणे त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठोकरा खाव्या लागतात. तुम्हाला माहीत आहे की जर एखादी व्यक्ती दुर्बळ आहे, अशक्त आहे, अशा लोकांचा फायदा आणि गैरफायदा घेणारी मंडळी आपल्याला पुष्कळदा दिसते. कधी कधी अनाथ, अबला, अशक्त आणि अगदी ज्यांना कोणत्याच प्रकारची आर्थिक बळ नाही, उलट इतरांना कसं दुर्बळ करता येईल अशा प्रकारचा समाज आणि अशा प्रकारच्या गोष्टी आज आपल्याला ह्या जगामध्ये दिसत आहेत. आणि त्यांचा उलट फायदा घेऊन आपला स्वतःचा कसा फायदा करता येईल हे आपल्याला कधी कधी दिसतं समाजामध्ये. ह्या ठिकाणी इयोबाच्या बाबतीत मात्र उलट होतं. तो एवढा मोठा श्रीमंत आणि यशस्वी मनुष्य आणि गावात आणि त्याच्या समाजामध्ये मान पान मिळवलेला मनुष्य, असं म्हटलेलं आहे की जर एखादी व्यक्ती ठेचाळला जात असे किंवा त्याच्या जीवनामध्ये तो ठेचा खात आहे किंवा खाल्लेल्यामुळे तो पडलेला आहे त्याच्या जीवनामध्ये, अशा पडलेल्याला जर कोणी आशा आणि धीर देत असे तर तो होता इयोब. मंडळी, किती मोठं त्याच्या बाबतीत ह्या ठिकाणी वर्णन आहे त्याच्या मित्राच्या द्वारे की तू अशी व्यक्ती आहेस ह्या समाजामध्ये की तू धीर दिलेला आहेस, आणि तोही कोणाला की ज्यांना कोणत्याच प्रकारची आपल्या जीवनामध्ये आता आशा राहिलेली नव्हती. इतकं सुंदर वर्णन त्याच्या जीवनाच्या बाबतीत केलेलं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे
4थ्या वचनामध्ये, लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेस. काय सुंदर समाजातल्या व्यक्तीच्या बाबतीत, की समाजामध्ये असे लोक आहेत त्याचं असं, आणि त्या काळात सुद्धा होते की लटपटणारे गुडघे म्हणजे घाबरलेली व्यक्ती कोणत्याही कारणासाठी. एखाद्या वेळेस कधीकधी अर्थात स्वतःच्या चुकामुळे घाबरून जाऊ शकतो, किंबहुना त्याच्यावर झालेला अन्याय त्याच्यामुळे घाबरून जाऊ शकतो. लटपटत असतो, त्याला माहीत आहे की आता याच्या पुढे मला कोणत्याच प्रकारची शारीरिक किंवा मानसिक किंवा आर्थिक किंवा अजून काही आशा उरलेली नाही. आता एकदम मी तळाला पोहोचलेलो आहे. पूर्णपणे आता माझ्या जीवनात कोणत्याच प्रकारची आशा नाही. आणि त्यामुळे एखाद्या वेळेस जी भीती निर्माण होते, त्या भीतीमुळे ज्यावेळेस आपले सर्व गलित गात्र होतात व्यक्तींचे, तो कोणत्याच प्रकारचा विचार करू शकत नाही. अशा व्यक्तीला स्थिरता देणारा योब मित्रा तू आहेस, असं ह्या त्याच्या मित्राने त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. की ज्यांना असल्या प्रकारची अवस्था येत होती त्याच्या जीवनामध्ये. तुम्हाला माहित आहे, आज सुद्धा समाजामध्ये अशी स्थिरता आणून देणारे लोक आपल्याला खूप पाहिजे आहेत, की ज्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये पूर्ण तो घाबरलेला आहे. कारण काहीही असू शकतं, आणि पुष्कळदा ज्यावेळेस त्याचा गैरफायदा, त्याची काहीही चूक नसताना त्याला फसवण्यात येतं आणि त्याचा गैरफायदा घेण्यात येतो, त्यावेळेस मनुष्य खरोखरच घाबरून जातो. कारण त्याला काही आशा उरलेली नसते. अशा वेळेला समाजामध्ये एक व्यक्ती त्या काळामध्ये होता, आणि तो म्हणजे योब. त्याने पुष्कळांना त्याच्या जीवनामध्ये स्थिर केलेलं आहे. मंडळी, एक जर प्रश्न आपण विचारला की कोणाला आपण त्याच्या जीवनामध्ये कधी स्थिरता दिलेली आहे का, किंबहुना त्याला स्थिर होण्यासाठी आपण मदत केलेली आहे का? योब त्याच्यापासून फक्त दुःखाच्या आणि त्रासांच्या आणि वेदनांच्या जीवनातून तो गेला नाही, परंतु असाही तो व्यक्ती होता त्याच्या अगोदर की जो दुसऱ्यांना स्थिर त्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ते घाबरलेले आहेत, ज्यांनी हिंमत सोडलेली आहे, त्यांच्या जीवनासाठी तसा तो होता. 5व्या वचनामध्ये त्याने मात्र एक वेगळंच त्यामध्ये वळण आणलेलं आहे. आणि मग तो म्हणतो, पण तुझवर प्रसंग आला असता तू कष्टी होतोस, तुला दुःख स्पर्श झाला म्हणजे तू आता घाबरतोस. त्याला हे सांगायचं आहे की तू तुझ्या जीवनामध्ये अशा अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. घाबरलेल्या लोकांना तू स्थिर केलंस, त्यांना तू आशा दिलीस, त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण दिलंस, आणि तुझ्या जीवनामध्ये आता दुःखाने स्पर्श केला. आता तुझ्या जीवनामध्ये दुःख आलं, ह्यावेळेस तू कसा काय घाबरतोस, असं त्याला खऱ्या अर्थानं अस्पष्ट रीतीनं विचारायचं आहे. तू कसा काय घाबरलास? अरे तू तर इतरांना सांगतोस, ज्ञान सांगतोस, आणि आता तू घाबरलास. एका दृष्टिकोनात असं त्याला विचारायचं आहे. जरा थोडंसं टोचक रीतीनं त्याला ते विचारायचं आहे. मला असं वाटतं की एका दृष्टिकोनातून त्याचं म्हणजे मित्राचं हे बोलणं हे बरोबर होतं. खरी गोष्ट आहे की तो कदाचित त्यांना घाबरलेल्या परिस्थितीमध्ये दिसला असला पाहिजे. त्यावरून मग आपल्याला हे दिसतं, 2 गोष्टी दिसतात की शेवटी योब हा एवढा जरी यशस्वी ग्रहस्थ होता, श्रीमंत होता त्याच्या जीवनामध्ये, त्याला सगळी काही समृद्धी होती, आणि तरीही तो माणूसच होता घाबरणारा. त्याला भीती वाटली, आता हे काय होत आहे माझ्या जीवनामध्ये. त्याला हेही कळत नव्हतं की काय नेमकं होत आहे माझ्या जीवनामध्ये, कोणता हा रोग आहे आणि कशा रीती मी हे हाताळू. शेवटी तो मनुष्यच आहे, आणि ह्या अशा मनुष्याला घाबरून जाणं हे स्वाभाविक आहे. हे त्याला ह्या ठिकाणी आपल्याला एका दृष्टिकोनातून सांगायचं आहे. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची जर भीती वाटली तर नक्कीच ती नैसर्गिक आहे, पण त्यामधून तो निघू शकतो असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. दुसरा एक अर्थ आपल्याला ह्यामधून दिसतो की एवढा महान सुदृढ
देवाला भिवून वागणारा धार्मिक योब तरीही त्याच्या जीवनामध्ये परीक्षा, दुःख आणि वेदना आणि क्लेश इतक्या मोठ्या प्रमाणात येऊ शकतात हे एक स्पष्ट आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्या जगामध्ये कोणालाही क्षमा नाही. कोणत्याही वेळेला कोणतीही एक प्रकारचा दुःख म्हणा किंवा वेदना म्हणा किंवा एखादा रोग येऊ शकतो माणसांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून एका प्रकारे त्याला हेही सांगायचं आहे की आपण नेहमी तयार असलं पाहिजे आणि आपण नम्र असलं पाहिजे. पुष्कळदा असंही वाटू शकतं की मी तंदुरुस्त आहे, माझ्या जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी मला आहेत, मी बुद्धिमान आहे, मला यश आहे, माझ्या जीवनामध्ये यश आहे, माझ्या व्यवहारांच्या मध्ये मी यश आहे आणि माझ्या धंद्यामध्ये मी यश आहे आणि मी धार्मिकसुद्धा आहे आणि मग कदाचित माझ्या जीवनामध्ये दुःख आता येणारच नाहीत असं पुष्कळदा वाटू शकतं. आणि म्हणून एक प्रकारे त्याच्यामध्ये एक दडलेला जो संदेश आहे हा स्पष्ट आपल्याला दिसतो आहे की मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी असो, सुखी असो, निरोगी असो किंवा त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचे कधीही त्रास आणि दुःख आलेले नसोत, पण ते केव्हा येतील याचा नेम नाही. देव केव्हा ते येऊ देईल ह्याचाही नेम नाही. ह्याच्यासाठी मात्र मानवाने प्रत्येकाने तयार असावं हे सुद्धा आज आपल्याला ह्यामधून शिकायला मिळतं. मला असं वाटतं की हा फार सुंदर बोध आहे आपल्या प्रत्येकासाठी की आपण आपल्या जीवनामध्ये मग आपलं गाव कोणतं, आपलं नाव कोणतं, किती शिक्षण, किती आपण लोकप्रिय आहोत जगामध्ये आणि किती यशस्वी आहोत, किती चांगले आहोत आणि धार्मिक आहोत किंवा किती अधार्मिक आहोत, सगळ्याच परिस्थितीमध्ये कोणता तरी एखादा कोप येऊ शकतो. त्याची तयारी मात्र आपण ठेवली पाहिजे आणि त्याला म्हणतात नम्रता. जर आपण त्याच्यासाठी तयार आहोत की हे देवा मी तयार आहे ह्याही परिस्थितीमध्ये, कारण मी तुझवर भरोसा ठेवलेला आहे, त्याला म्हटलेलं आहे अर्थात नम्रता, त्याला लागते नम्रता. आम्हाला माहीत आहे एक गृहस्थ आमचे मित्र होते आणि ते जवळजवळ 75 वर्षाचे होते आणि 75 वर्षाचे असताना ते नेहमी म्हणायचे की मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा सुद्धा दवाखान्यात गेलो नाही, मी डॉक्टरांना भेटलोच नाही, कोणतीच मला गरज पडली नाही, एवढा मी तंदुरुस्त आहे आयुष्यभर आणि मला देवाने फार चांगलं आरोग्य दिलं. अर्थात ते धार्मिकसुद्धा होते आणि ते बरोबर आहे, ते चांगली गोष्ट आहे आणि पुष्कळांना तो अनुभव आहे की त्यांच्या जीवनामध्ये एक गोळीसुद्धा घ्यावी लागली नाही. पण एकदा असं झालं की एका चांगल्या ठिकाणी ते जेवत असताना एकाएकी त्यांना एक उबळ आली आणि त्यामुळे त्यांना वांती झाली अचानकपणे. आणि मग अर्थात त्यांनाही थोडंसं नवल वाटलं की अचानकपणे हे असं काय झालेलं आहे. आणि मग ते थोडंसं वाढतच गेलं आणि म्हणून ते पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये गेले डॉक्टरांच्याकडे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची त्यांची तपासणी केली नेहमीप्रमाणे आणि मग शेवटी त्यांना कळून आलं की त्यांचं जे काळीज आहे किंवा लिव्हर आहे त्याच्या खाली कुठंतरी कॅन्सर झालेला आहे आणि तो अशा ठिकाणी कॅन्सर आहे की त्या ठिकाणी ऑपरेशनसुद्धा करता येत नाही. त्यांनी सांगितलं जवळजवळ 5-6 जे निष्णात डॉक्टर्स होते ते त्याची ट्रीटमेंट करत होते, औषध पाणी करत होते आणि शेवटी काही महिन्यांच्या आत ते ह्या जगातून दिवंगत झाले. की ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदाही डॉक्टरकडे गेलेला नाही, एक गोळी त्यांना घ्यावी लागली नाही, इतके तंदुरुस्त आणि अचानकपणे त्यांच्या जीवनामध्ये ती बातमी डॉक्टरने दिली आणि खरी ठरली. मंडळी, ह्या एका उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट दिसतं योबाच्या जीवनामध्ये ते घडलं, कोणाच्याही जीवनामध्ये ते आजही घडू शकतं. थोडक्यात म्हणजे की प्रत्येक व्यक्तीने हे देवावर अवलंबून राहावं, आपलं जीवन देवावर विश्वास ठेवून जगावं ह्या तयारीने की देवा माझ्या जीवनामध्ये मला तू नेहमी तयार ठेव,
हो, मला सगळ्या गोष्टी आहेत, मी यशस्वी आहे, मला चांगली नोकरी आहे, मला चांगलं घर दार कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण न जाणे केव्हा काय येईल. तर मला नेहमी नम्र ठेव. इतकंच केवळ नव्हे, परंतु माझा विश्वास बळकट ठेव. आणि ह्या नम्रतेत आणि विश्वासामध्ये चालण्यासाठी तू मला रोज बुद्धी दे. आणि तीच प्रार्थना आपण आपल्या जीवनामध्ये इयोबाच्या जीवनाकडे पाहून शिकू शकतो. आणि आपण आपल्या जीवनात त्याच्यावर विश्वास ठेवून अधिक पुढे जाऊया. देव आपणास आशीर्वाद देव. देवाची स्तुती करूया त्याने दिलेल्या ह्या प्रसंगाबद्दल, की जेणेकरून आपण त्याचं गौरव करू शकतो, त्याची भक्ती आणि आराधना करू शकतो. यावेळेस आपण प्रार्थना करू. हे प्रभो, ह्या येणाऱ्या दिवसांच्या मध्ये तू आम्हा प्रत्येकाच्या संगती तू आहेस. आमच्या गरजा, आमच्या अडचणी, आमचे विचार, आमच्या प्रार्थना ह्या सगळ्या काही तुला ठाऊक आहेत. आणि ह्यामधून प्रवास करीत असताना आम्ही प्रार्थना करतो देवा, की तो आमचा मार्गदर्शक हो, आम्हा सगळ्यांना तू चालव आणि आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ह्या त्रयेक देवाचा आशीर्वाद आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.